नमस्कार मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे उन्हाळ्याचा एक पदार्थ. उन्हाळ्यात आपण वेगवेगळे वाळवण करतो, त्यातलाच हा प्रकार आहे. आज आपण करणार आहोत मिक्स डाळीचे वर्षभर टिकणारे वडे. त्याच्यासाठी मी अर्धा किलो हरभऱ्याची डाळ आणि पाव किलो उडदाची डाळ घेतलेली आहे. आता आपण हे जाडसर मिक्सरवरती वाटून घेणार. खूप फाईन पेस्ट करायची गरज नाही आहे. एक जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे त्याची. हे पहा, अशा पद्धतीने मी मिक्सरला छान प्रकारे ते वाटून घेतलेलं आहे. आता हे जे वाटलेलं आहे त्याच्यामध्ये आपण थोडेसे मसाले घालूयात. मसाले बेसिक घालायचा आहे. सगळ्यात आधी चवीनुसार मीठ घाला. चवीनुसार म्हणजे थोडंसं कमीच घाला, कारण वाळल्यानंतर वाळवणामध्ये मीठ हे जास्त होत असतं, त्याच्यामुळे कमीच घाला. थोडे 2 चमचे जिरे घातलेले आहेत आणि 2 चमचे हळद घातलेली आहे. बस एवढंच घालायचं. याला छान प्रकाराने मिक्स करायचं आणि वडे घालायला घ्यायचे. हे पहा, अशा पद्धतीने छान मी मिक्स केलं आहे. परत सांगते, मीठ हे कमीच घाला, कारण कुठलंही वाळवण वाळल्यानंतर त्याचं मीठ हे बरोबर होत असतं. म्हणून कमी घातलं तर ते जास्त होणार नाही वाळल्यानंतर, याची खात्री करून घ्याल. आता आपण अशा पद्धतीने मी तुम्हाला दाखवण्यासाठी या छोट्या ताटलीमध्ये वडे घालून घेतलेले आहेत. नंतर मी ते मोठ्या प्लास्टिकवरती घालून घेतले. आमच्याकडे याला डाळीचे वडे म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणतात ते सांगाल. काही जण सांडगे किंवा काय असंही म्हणत असतात. तर आमच्याकडे मात्र याला हरभऱ्याच्या डाळीचे किंवा उडदाच्या डाळीचे वडे म्हणतात. याची भाजी खायला खूप छान लागते. ती कशी करणार ते पण दाखवते. हे पहा, अशा पद्धतीने मी पूर्ण प्लास्टिकचा पेपर छान पुसून घेतला आणि त्याच्यावरती उरलेले जेवढे वडे होते तेवढे सगळे घालून घेतले. तुम्हाला दाखवण्यासाठी ते मी मीडियम साईजचे घातले. तुम्हाला याच्यापेक्षा छोटे घालायचे असतील तरीसुद्धा तुम्ही घालू शकतात. हे दुसऱ्या दिवशी अर्धवट वाळलेले वडे आहेत. त्या दिवशी ताजे ताजे दाखवले. आता हा दुसरा दिवस आहे. याच्यामध्ये हे पहा, तुम्हाला मी काढून दाखवते. आता हा मधून थोडासा ओला आहे, त्याच्यामुळे अजून 1 दिवस याला पूर्ण वाळायला लागेल आणि मग वाळल्यानंतर काय करायचं ते दाखवते. चला, आता वडे पूर्ण आज वाळले आहेत. आपण आज करूयात वड्याची भाजी. त्याच्यासाठी मी घेतलेले आहेत 2 मोठे कांदे मीडियम साईजचे जरी असले तरीही चालतील. मी साधारण मोठे कांदे घेतलेले आहेत. त्याला आता आपण असे कट करून घेऊया. जास्त बारीक कट करायची गरज नाही. आपण वरणासाठी किंवा मग भाजीसाठी जसा कांदा चिरतो सेम तसाच कांदा याच्यासाठी पण चिरायचा आहे. असे दोन्ही कांदे मी चिरून घेत आहे आणि चिरल्यानंतर पुढचं काय करायचं ते पण सांगते. हे पहा, हे दोन्ही कांदे माझे चिरून झालेत. एकीकडे मी कुकर याच्याकरता ठेवलेलं आहे, कारण ही डाळीचे वडे आहेत आणि ते कच्चे असतात. ते काही शिजवलेलं नाही, काही नाही. त्याच्यामुळे त्याला शिजायला वेळ लागू शकतो. म्हणून आपण याला कुकरमध्ये लावून 2 ते 3 शिट्ट्या काढून घेणार आहोत. सगळं डायरेक्ट त्या फोडणीमध्ये टाकायचं आणि 2 ते 3 शिट्ट्या काढायच्या. तेल 1 चमचा घातलं, त्याच्यात मोहरी घातली आणि थोडासा हिंग घातला. तुम्हाला लसूण आवडत असेल तर लसूण सोलून घ्यायचा, ठेचायचा आणि मग घालायचा. पेस्ट घालायची गरज नाही, ठेचून घालायचा. त्याच्यामध्ये आपण जे बारीक चिरलेला कांदा होता तो घातला आणि हे पहा, दोघा माणसांसाठी 8 ते 10 वड्याची भाजी खूप होते. मी इथं दोघा माणसांच्या हिशोबाने करते आहे. असे वडे थोडेसे तेलावरती परतून घ्यायचे. मग त्याच्यामध्ये थोडीशी हळद अर्धा चमचा घातली तरी चालते. 1 ते 1.5 चमचा तिखट. बस बेसिक मसाले घालायचे. याला काही जास्त मसाले या भाजीला घालायची गरज नसते. थोडासा वाटला तर गरम मसाला तुम्ही घालू शकता. आपण तिखट, हळद आणि जिरे मोहरीची फोडणी घालून कांदा घालून घेतला आहे. आता याच्यामध्ये धन्या जिऱ्याची पूड घातली आहे मी 1 चमचा आणि गोडा मसाला किंवा काळा मसाला आपण जो म्हणतो ना तो घातला आहे. आता याच्यामध्ये थोडंसं दाण्याचं कूट घातलं आहे मी 2 चमचे. कारण काय होतं की भाजी नुसती वड्याची असल्यामुळे ना ते पाणी आणि वडे वेगळे वेगळे दिसायची शक्यता असते. म्हणून 2 मोठे चमचे मी दाण्याचं कूट घातलं आहे. आता त्याच्यामध्ये आपण पाणी घालून घेणार आहोत. पाणी तुम्हाला कसा रस्सा पाहिजे त्या हिशोबाने घालाल. इथं मी जवळपास 1 ते 1.5 ग्लास पाणी घातलेलं आहे. मला थोडं पाणी कमी वाटलं म्हणून वरतून परत थोडंसं मी पाणी घातलं आणि छान प्रकारे त्याला लावून घेतलं. आता याच्यामध्ये 1.5 चमचा घातला आहे मी मीठ. तुम्ही तुमच्या चवीनुसार घालाल. छान 2 ते 3 शिट्ट्या याच्या होऊ द्यायच्या. शिट्ट्या झाल्यानंतर भाजी कशी बनते ते तुम्हाला दाखवते. हे पहा, 2 ते 3 शिट्ट्या तयार झाल्या आहेत आपल्या. आता गॅस बंद करूयात आणि भाजी सर्व करायला घेऊयात.
ही भाजी भाकरीबरोबर, पोळीबरोबर, भाताबरोबर कशाबरोबरही छान लागते. आणि हा उन्हाळी वाळवणाचा पहिला प्रकार आहे. तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका. मला व्हिडिओ कमेंट करून नक्की सांगाल. हे पहा, अशा पद्धतीने छान हिरवी कोथिंबीर घालून मी वड्याची भाजी सर्व केलेली आहे. वडे खूप छान शिजलेले आहेत. मोठे होतात वडे. आपण जी साईज घातली त्याच्यापेक्षा नक्कीच वडे मोठे होतात. व्हिडिओ आवडला असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला ते. आणि वड्याची भाजी नक्की करून बघा. वडे पण करून बघा आणि मला कळवा कशी वाटली ते भाजी. पुढचा व्हिडिओ परत नवीन व्हिडिओ घेऊन येईल. कोणता घेऊन यायचा ते तुम्ही सजेस्ट केलं तर जास्त छान. नाही तर मला नक्कीच कळवाल की काय वाटतंय, कसं वाटतंय. माझे व्हिडिओ आवडत असतील तर तेही मला कमेंटमध्ये सांगाल. चला तर मग परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय.